संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथे काल काळं फासण्यात आलेलं आहे। झी 24 तासवर बोलताना प्रवीण गायकवाड यांनी गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत। माझ्या हत्येचा प्रयत्न झाला होता असं त्यांनी थेटपणे सांगितलंय। तसंच हल्लेखोर दीपक काटेसाठी बावनकुळेंनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुद्धा गायकवाडांनी केलाय। तसंच हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड जशास तसं उत्तर देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। झी 24 तासवर बोलताना त्यांनी हे सांगितलंय। दीपक काटेसाठी बावनकुळेंनी पोलिसांना फोन केलेला आहे। हल्लेखोरावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही अशी विचारणा सुद्धा गायकवाडांनी केलेली आहे। काल प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झालेली होती आणि त्यानंतर राज्यभरामध्ये त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे। तसंच प्रवीण गायकवाड यांना त्या घटनेनंतर दुग्धाभिषेक सुद्धा घालण्यात आलेला आहे। जशास तसं उत्तर दिलं जाणार असं सुद्धा गायकवाडांनी सांगितलेलं आहे। संभाजी ब्रिगेड आणि त्याचबरोबर कार्यकर्ते या संपूर्ण घटनेनंतर आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। ब्रिगेडला संपवायचं, जसं शिवसेनेमध्ये फूट पाडली ही राजकीय आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली ती राजकीय आहे, ते एकमेकाच्या विरोधात फेडतात। पण आता या सामाजिक संघटनेला थांबवायचं कसं? ईडी लावता येत नाही, इन्कम टॅक्सची नाही, SIT नाही, आणि मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला पाहिजे, म्हणजे त्यांचा हत्याच झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची मानसिकता दिसते। आणि हे पूर्वीचा इतिहासाला धरून बोलतोय मी, का हवेत बोलत नाहीये, माझा स्वभाव हवेत बोलायचा नाहीये। ही वस्तुस्थिती आणि कालचा अनुभव आहे की माझी हत्या करण्याचाच प्रयत्न झाला होता। जो व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला त्याच्यावर 10 गुन्हे आहेत। आपण जे आता सांगितलं की बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, याच बावनकुळेंचा फोन पोलीस स्टेशनला आला होता की त्याला सगळी जी काय पाहिजे ती मदत दिली पाहिजे। म्हणजे दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे। सगळी नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते। ते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत, हा कार्यकर्ता त्यांचा आहे। याच्यावर काही कारवाई होणार नाही, कारण पोलीस चौकीमध्ये मी चौकशी केली अक्कलकोटला, अजूनही त्याच्यावर जी कलम लावली पाहिजे ती लावली गेलेली नाहीये, आणि त्याच्यानंतरही त्याच्यापासून आम्हाला धोका राहणार आहे। पण मी पोलीस संरक्षण घेणार नाही। माझ्या बहुजन समाजावर माझा विश्वास आहे, संभाजी ब्रिगेडवर विश्वास आहे। ज्या दिवशी माझं काय होणार असेल त्या दिवशी मी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा दिला। मला पोलीस यंत्रणेवर बिलकुल विश्वास नाहीये, आणि जे बावनकुळे सांगतायत किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सांगतात याच्यावर आमचा विश्वास नाही, कारण त्यांचेच फोन अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला आले आणि हे अनेक लोकांनी मला सांगितलेले की त्याच्यावर कारवाई कमीत कमी करा, तो 1.5-2 दिवसात बाहेर पडला पाहिजे, आणि मग त्याचा सन्मान करायचा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेने महाराष्ट्रभर। हे काय चाललंय? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे।